नेहमीची तीच रस्सा भाजी खाऊन कंटाळला असाल तर आज मी उज्ज्वलास किचनमध्ये घेऊन आली आहे शेवग्याच्या शेंगांची एक मस्त अशी रसरशीत भाजी। तर यासाठी घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा, छान अशी साल काढून घेतलेली आहे। याबरोबर एक बटाटाही घेतला आहे, त्याची साल काढून याप्रमाणे उभा कापून घेतलेला आहे त्याला, आणि हे दोघंही चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे। यानंतर एका पातेल्यामध्ये थोडं तेल घालायचं, थोडं मीठ, चिमूटभर हळद आणि कापून धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा यामध्ये घालायचा। थोडा तेलावर परतवून घ्यायचा। परतवून झालं की यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि आता या शेंगा चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत। आता ह्या शेंगा शिजून होतात तिथपर्यंत आपण यासाठी मसाला तयार करून घेऊ। अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर 1 चमचा धने, अख्खे धने घेतलेले आहे, 1 चमचा तीळ, 1 चमचा सुकं खोबरं। तर सर्वात आधी शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाले की यामध्ये थोडं तेल घालायचं, शेंगदाणे तेलावर अगदी थोडे परतवायचे। आता यामध्ये धनेही थोडे भाजून घ्यायचे, त्यानंतर 4-5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, चांगलं तेलावर परतवून घ्यायचं आणि आता लगेच गॅस बंद करायचा। ऑलरेडी तवा गरम आहे, तर ह्या गरम तव्यावरच 1 चमचा तीळ आणि सुकं खोबरंही आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे। जर सुकं खोबऱ्याचे तुम्ही काप घेत असाल तर ते आधी चांगलं भाजून घ्या। आता मी यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, त्यामुळे नंतर भाजते आहे। चांगलं ह्या गरम तव्यावर हे सर्व मसाल्याचं साहित्य चांगलं असं भाजून घ्यायचं। आता गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याचं साहित्य, यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर यात घाला। तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर 1.5 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, थोडी कोथिंबीर आणि आता जाडसर असं वाटून घ्यायचं। वाटताना खूप जाडसर किंवा बारीक वाटू नका, हे बघा या पद्धतीने असं वाटलं गेलं पाहिजे, असा झाला पाहिजे हा मसाला तयार। आता पॅन गरम करून घ्यायचा, यामध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। तेल गरम झालं की यामध्ये थोडं जिरं, 1 तेजपत्त्याचं पान, 1 हिरवी वेलची, 1 लवंग, 4 काळी मिरी तेलावर चांगली अशी परतवून घ्यायची। एक कांदा, तोही तेलावर चांगला असा परतवून घ्यायचा कलर बदलेपर्यंत। त्यानंतर वाटून घेतलेलं मसाल्याचं जे वाटण आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आणि परतवून घ्यायचं चांगलं असं। यानंतर यामध्ये 1 लाल टोमॅटो बारीक असा कापून घेतलेला तो घालायचा। चिमूटभर मीठ घालायचं आणि हा टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये चांगला असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। थोडा परतवून झाला की यावर थोडं झाकण ठेवून थोडा वेळासाठी चांगला असा मऊ होऊ द्यायचा आहे। झाकण फक्त 1 मिनिटासाठी ठेवा, नाहीतर मसाल्याचं साहित्य करपून जाऊ शकतं। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हा टोमॅटो थोडा
मसाल्यामध्ये मॅश करायचा आहे. ऑलरेडी तो मऊ झालेला आहे, पण चांगला मिळून यायला पाहिजे म्हणून थोडा मॅश करून घ्यायचा आणि चांगलं असं परतवून घ्यायचं. पुन्हा असं तेल सुटायला लागलं पाहिजे. आता यामध्ये शिजवून घेतलेला शेवगा आणि बटाटा घालायचा. याचं सूपही यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ. आपण शेंगा शिजवताना यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता चवीनुसार मीठ यामध्ये टाका. मिक्स करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये घाला. खूप असं पाणी यामध्ये टाकू नका. आपल्याला ही भाजी खूप पातळ अशी करायची नाहीये. साधारण अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि ही बघा एक चांगली अशी उकळी आता या भाजीला काढून घ्यायची आहे. ही बघा छान अशी दाटसर आणि वेगळ्या चवीची अशी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार होते. छान रसरशीत अशी ही शेवग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालायची. ही बघा गार झाल्यावर छान अशी ही भाजी बनवून तयार झाली. बघा कशी छान अशी दाटसर ही भाजी बनलेली आहे. तर चला तुम्ही बनवून बघा अशी शेवग्याची भाजी.